नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या जे काही झालेले पेपर आहेत बघा, ते संपूर्ण रिव्हिजन मारणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? यामध्ये विचारला आपल्याला पहिला आशियाई देश कोणता आहे. याचं बरोबर उत्तर मित्रांनो दक्षिण कोरिया. ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचे बघा, नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा दक्षिण कोरिया हा पहिला आशियाई देश आहे बघा. नाटो सायबर संरक्षण गटाची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे 2008 मध्ये. याचा लॉंग फॉर्म होतो बघा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, नाटोचा लॉंग फॉर्म होतो. आणि स्थापना सुद्धा विचारली जाऊ शकते, तर 1949ला स्थापना झाली होती. लक्षात ठेवा 1949ला. यामध्ये बघा 2 उत्तर अमेरिकेमधील आणि 31वा बघा फिनलँड देश आहे बघा. आणि यामध्ये टोटल 31 देश असणार आहेत. किती? 31. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर सुकुमार सेन. लक्षात ठेवा मित्रांनो, सुकुमार सेनची स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बघा या ठिकाणी निवड झाली होती बघा. त्यांचा कार्यकाळ होता 21 मार्च 1950. लक्षात ठेवा 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 पर्यंत बघा ते या ठिकाणी कार्यरत होते. 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रामधील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये बघा ती महानगरपालिका. लक्षात ठेवायचं आहे 28वी. इचलकरंजी बघा ती लक्षात ठेवायचं बघा. आणि 29वी बघा 28वी कोणती? इचलकरंजी. आणि 29वी जालना ही घोषित करण्यात आली बघा. लक्षात ठेवायचं आहे ही महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, तुकडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लावल्यावर त्याचं रूप कसं होईल? तुकडे. तर काय होईल बघा या ठिकाणी तुझ्याकडे होईल. मित्रांनो लक्षात ठेवा षष्टीचे प्रत्यय लक्षात ठेवायचे चा, ची, चे, झा, झी, झे हे काय आहेत बघा षष्टीचे आहेत. काराकर्थ काय याचा संबंध आहे बघा. काराकार्थामुळेच तुकडे म्हणून काय झालं तुझ्याकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्यातील व्यापारामध्ये केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो. केंद्र शासनाकडून बघा CGST हा आकारला जातो. लक्षात ठेवायचं आपल्याला CGST हा आकारला जातो. शेतकऱ्यांनी टिंबटिंब या ठिकाणी बघा साराबंदीची चळवळ लागू केली होती. तर कुठं सुरू केली होती मित्रांनो? खेडा. गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये बघा, गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. तरी सुद्धा बघा सरकार काय करायचं? शेतसारा वसूल करत होते बघा. त्यामुळे गांधीजींनी काय केलं? शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. आणि 1918 मध्ये शेतकऱ्यांनी बघा खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ चालू केली होती. गांधीजींनी अजून कोणकोणते सत्याग्रह केले होते बघा? चंपारण्य सत्याग्रह केला होता 1917 मध्ये. त्यानंतर अहमदाबाद गिरणी कामगाराचा लढा 1918 मध्ये महात्मा गांधींनी केला होता. महाबळेश्वरमधील भिलार हे जे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे पुस्तकांचं गाव बघा. लक्षात ठेवायचं भिलार हे काय बघा पुस्तकाचं गाव म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हे पण लक्षात ठेवायचं पुस्तकाचं गाव. लक्षात पुस्तकाचं गाव म्हणजे या गावाजवळच प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय तयार करून इतरांसाठी अनुकरणीय या ठिकाणी उदाहरण ठेवण्यात आले बघा. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारलाय. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. क्षणिक, पूर्वी, नंतर या ठिकाणी बघा पूर्वी आणि नंतर हे काय बघा याचे दोन्ही पण ऑप्शन आपले बरोबर आहेत बघा, पूर्वी आणि नंतर. नेक्स्ट आहे पहा वरुणा. काय प्रश्न बघा, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? काय वरुणा? तर फ्रान्स. लक्षात ठेवा भारत आणि फ्रान्स दरम्यान हा जो काही युद्ध अभ्यास आहे बघा हा आपल्याला पाहायला मिळतो. 2001 मध्ये सगळ्यात प्रथम हा सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला? साडी महोत्सव. तर दिल्लीमध्ये मित्रांनो हा जो काही साडी महोत्सव आहे हा पार पडलेला. लक्षात ठेवायचे दिल्लीमध्ये. महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. तर लक्षात ठेवा 10 सप्टेंबर. लक्षात ठेवा मित्रांनो 10 सप्टेंबर हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिवस म्हणून जो काही साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. नेक्स्ट आहे पहा देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा? देव. देवचं बघा देवच राहील. लक्षात ठेवा शत्रूचं सुद्धा शत्रू राहतं, पर्वतचं सुद्धा पर्वत राहतं बघा, खडूचं खडू राहतं, हत्तीचं सुद्धा हत्ती राहतं, कवीचं कवी राहतं, देवचं सुद्धा देव राहतं. आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी नामाची रूप बघा दोन्ही वाचनामध्ये सारखेच असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅट GPT हा जो काय रोबोट आहे
हा अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. तर हा ओपन ए आय, लक्षात ठेवा मित्रांनो, ओपन ए आयचं हे काय बघा, कंपनीने ChatGPT हे तयार केलेले बघा. 30 नोव्हेंबर 2022ला बाजारामध्ये आणला होता. हे काय बघा एक भाषा मॉडेल आहे, यामध्ये चॅटबॉट आहे आणि आपल्याला जी पण माहिती पाहिजे असेल फक्त त्यामध्ये टाईप करायची, ते आपल्याला तिकडून लगे रिप्लाय करतं. त्यामुळे हे कशाने बनवलं बघा, ओपन ए आयने हा बाजारात लॉन्च केलेला आहे ChatGPT. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब या ठिकाणी आहे. बरोबर उत्तर बघा, नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी. अभिलेखागार म्हणजे जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, दस्तावेज इत्यादी जतन करून ठेवण्याचे ठिकाण. आणि प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेख हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक राज्याचं सेपरेट असतं. समसंबंध ओळखायचा बघा, मंगळवार या ठिकाणी शनिवार येतो, त्याच्यानंतर चैत्र नंतर कोणता महिना येतो. तर चैत्र नंतर मित्रांनो श्रावण आपलं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवायचं आहे श्रावण. मंगळवार नंतर बघा चौथा वार येतो शनिवार, तसंच चैत्र नंतर चौथा महिना श्रावण येतो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. फारकत होणे. काय बघा, फारकत होणे म्हणजे काय, वेगळं होणे. ऑप्शन क्रमांक 1 वेगळं होणे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी किती, तर 50% या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे 50%. संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे 2023 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे, तर भरड धान्य वर्ष. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे बघा. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे हे वर्ष जाहीर केलेलं आहे. 70 देशांनी या गोष्टीला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे बघा. आणि हे जे काही वर्ष आहे, भरड धान्य वर्ष लागू केल्यामुळे भरड धान्याबाबत जागरूकता आणि आरोग्यासंबंधीमध्ये जे काही धोरण आहेत बघा, ते आखण्यासाठी इतर देशांना सुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे. 1 जानेवारी 2023 रोजी टिंबटिंब या देशांनी युरो हे जे काही चलन आहे बघा ते स्वीकारलं. युरो हे चलन. तर क्रोएशिया, ऑप्शन क्रमांक 4, 1 जानेवारी 2023ला क्रोएशिया या देशाने काय केलेलं आहे बघा, युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, तर सदर गीत हे कोणी लिहिलं आहे. तर या गीताचे जे काही आपल्याला लेखक विचारले आहेत, तर लक्षात ठेवा मित्रांनो, राजा बडे याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, यांनी लिहिलं आहे. आणि हे जे काय गीत आहे, हे संगीत कार्याचं जर विचारलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे श्रीनिवास खळे. लक्षात ठेवायचं आहे श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. आणि या गीताचे गायक शाहीर साबळे आहेत बघा. गायक कोण आहेत, तर या ठिकाणी शाहीर साबळे आहेत. लेखक कोण आहेत, तर राजा बडे आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे राजा बडे, हे पण लक्षात ठेवा. आणि 19 फेब्रुवारी 2023 पासून तारीख लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 2023 पासून बघा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे बघा. स्वतःचं राज्यगीत असणारं महाराष्ट्र हे 12वं राज्य ठरलेलं आहे, की तो 12वं. विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी रांगणारे मूल, तर धातू साधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 धातू साधित. रांगणारे मूल म्हणजे काय, धातू साधित विशेषण आहे. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. शून्य बहुपदीची कोटी किती असते. शून्य बहुपदीची कोटी किती असते, तर या ठिकाणी बघा निश्चित सांगता येत नाही का निश्चित करता येत नाही. लक्षात ठेवायचं आहे, बहुपदी शून्यमध्ये अजिबात संज्ञा नसतात, त्याला शून्य बहुपदी म्हणतात. शून्य बहुपदीला शून्य नसलेल्या संज्ञा नसल्यामुळे शून्य बहुपदीची संज्ञा नसते. पहा नेक्स्ट बघा, खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचं विद्युतीकरण केलेलं आहे. मध्य रेल्वे. मित्रांनो लक्षात ठेवा, मध्य रेल्वेने बघा या ठिकाणी केलेले आहे बघा. 3825 किलोमीटरमध्ये जे काय लाईनिंग आहे बघा, ते सगळी विद्युतीकरण करण्यामध्ये यांनी एकदम असं साध्य केलेले बघा. मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन इलेक्ट्रोफाईड सेक्शन म्हणजे सोलापूर विभागामधील औसोर रोड, लातूर रोडचं सुद्धा विद्युतीकरण शेवटी सगळ्यात पूर्ण झालेले बघा. 2023चा जागतिक सुरक्षा परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं, तर जयपूर या ठिकाणी मित्रांनो जागतिक जे काय आपलं सुरक्षा परिषद आहे याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा. 2023ची जागतिक सुरक्षा परिषद जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बघा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलं,
याचं करेक्ट आन्सर आहे बघा रशिया. मित्रांनो रशिया या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले बघा. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली झालेला आहे बघा सांगली जिल्ह्यामध्ये. आलं लक्षात. समाजसेवक, कवी, लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून सुद्धा त्यांना श्रेय दिलं जातं बघा. त्यांची कादंबरी बघा फकीराई 1959ला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा जो काही पुरस्कार आहे तो सुद्धा मिळालेला आहे. माझा रशियाचा प्रवास हे सुद्धा प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठे यांचं आहे बघा. वैजयंता कादंबरी सुद्धा लिहिलेली, वारणेचा वाघ कादंबरी सुद्धा, आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पोवाडे, त्याच्यानंतर छक्कडणे यांनी काय केलेलं आहे बघा प्रबोधन केलेलं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा, या पद्यपंक्तीमधील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये बघा दृष्टांत अलंकार आहे. कोणता बघा दृष्टांत अलंकार. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो बघा चालू घडामोडीवर हमखास प्रश्न येतात. त्यामुळे तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असते आणि एकदम करंट मधल्या तर माझा नंबर आहे 827555 827555 8283. या नंबरला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. तुम्हाला मी त्वरित बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील पोलीस भरतीसाठी अत्यंत योग्य दरामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि पेपर होईपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी पुरवल्या जातील. त्यामुळे ज्यांना लगेचच्या लगेच घेऊन टाका, कारण की पैसे आपण कधी पण कमवू शकतो, परंतु एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा असतं मित्रांनो. तर बघा 2022मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर पहिलं जे काही सुवर्ण पदक आहे मित्रांनो ते मीराबाई चानोने जिंकलेले बघा 2022मध्ये. लक्षात ठेवायचं आहे बघा, देशासाठी पहिलं सुवर्ण पदक आणलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर हरित क्रांती. लक्षात ठेवा मित्रांनो, हरित क्रांती. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांतीची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. भारतामध्ये बघा 1966 कधी 1966ला एस स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रेरणेमधून मेक्सिकोमधून बघा गव्हाच्या बुटक्या वाणांची लागवड गंगेच्या खोऱ्यामध्ये केली आणि अधिक उत्पादन देणारं जे काय बियाणं, त्याच्यानंतर जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये अन्नधान्याचं जे काही उत्पादन आहे ते वाढलं बघा. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली बघा. खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीशपद भूषवलेलं नाही? तर कोणी भूषवलेलं नाही? लीला सेठ ऑप्शन क्रमांक 4 यांनी भूषवलेलं नाही बघा. महाराष्ट्रामधील कोण कोण झालेलं आहे? तर प्रल्हाद गजेंद्र गडकर, त्याच्यानंतर शरद बोबडे, त्याच्यानंतर यशवंत चंद्रचूड हे सुद्धा झालेले आहेत. सरन्यायाधीश बघा भारताचे पहिले सरन्यायाधीश H.J. काणे होते आणि आत्ताचे कोण आहेत बघा धनंजय चंद्रचूड हे 50वे. लक्षात ठेवा. ऐकू येणे काय प्रश्न आहे बघा. ऐकू येणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार पर्यायामध्ये आलेला आहे? म्हणजेच काय कानावर पडणे. लक्षात ठेवा मित्रांनो, कानावर पडणे. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? यामध्ये मित्रांनो माहितीचा अधिकार. लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार यामध्ये बघा मानवी हक्कामध्ये याचा समावेश होत नाही. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताने टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली पहिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती? तर कपिल देव. लक्षात ठेवा मित्रांनो, यांच्या नेतृत्वाखाली पहिली जी काय बघा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती बघा. 1983च्या विश्वचषकाचा जो काही सामना आहे भारत आणि वेस्ट इंडिज या देशादरम्यान झाला होता. अंतिम सामन्यामध्ये भारताने 43 धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं बघा. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा. या ठिकाणी चुकीची जोडी. तर या ठिकाणी ताडोबा या ठिकाणी काय मित्रांनो व्याघ्र प्रकल्प आहे म्हणून 2 नंबर हे आपला चुकीचं आहे बघा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे बघा. आणि मित्रांनो जे काही ताडोबा आहे हे महाराष्ट्रामधील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे बघा आणि त्याचं क्षेत्र किती बघा 623 किती बघा 623 चौरस किलोमीटर आहे बघा. माथेरान काय आहे थंड हवेचे ठिकाण, एकदम बरोबर आहे. कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे बघा. या ठिकाणी अजिंठा या ठिकाणी अजिंठा वेरूळला 1983 साली काय भेटलेलं आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणतं विरामचिन्ह येईल? तुझं नाव काय? तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्नचिन्ह येईल. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे
तुझं नाव काय, यामध्ये प्रश्न चिन्ह येईल आणि वाक्यात कोणाला तरी या ठिकाणी प्रश्न विचारलेले बघा. 1 मिलीमीटरचं 1 सेंटीमीटरशी असलेलं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी विचारलंय. तर या ठिकाणी एकदम सोपं आहे बघा, 1:10. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. हितोपदेश काय प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला. तर फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी बघा या ठिकाणी अनुवाद केलेला आहे बघा. नेक्स्ट बघा, इसवी सन 1974 मध्ये भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती. तर पोखरण, ऑप्शन क्रमांक 3 पोखरण या ठिकाणी केली होती बघा. भारताने 18 मे 1974 पहिली अणुचाचणी पोखरण राजस्थान या ठिकाणी घेतली आणि या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव बघा बुद्ध हसला असं होतं. काय होतं, बुद्ध हसला. या चाचणीच्या वेळी बघा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या ठिकाणी पंतप्रधान होत्या आणि भारताने या चाचणीनंतर 11 मे 1998 रोजी 3 अणुचाचण्या केल्या होत्या. 13 मे महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो, ठकी असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, ठकी हे लहान मुलींचं खेळणं आहे मित्रांनो. कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त लाकडी खेळणी बनवली जाते. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला ओळखायचा आपल्याला. कमळ याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो वायस. कमळाला समानार्थी कोणता शब्द आहे बघा, नसलेला शब्द वायस आहे मित्रांनो. कमळाचे समानार्थी शब्द राजू, सरोज, अंबुजेत. वायस मित्रांनो हा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. तर रेषाखंडाला बघा एकच मध्यबिंदू असतो. लक्षात ठेवा, एकच. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, भारतामधील पहिला वेस्ट टू हायड्रोजन हा जो काही प्रकल्प आहे हा कोणत्या शहरामध्ये उभारला जाणार आहे. तर पुण्यामध्ये मित्रांनो हा उभारला जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, पुण्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तर वेल्लोर. लक्षात ठेवायचं आहे बघा, वेल्लोर शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया या ठिकाणी झालेली बघा. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली. पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स दिल्ली या ठिकाणी नाही बघा. तर मित्रांनो हे कुठे, मुंबई या ठिकाणी बघा. आणि जागतिक वारसा स्थाने मध्य रेल्वेचं या ठिकाणी मुख्यालय सुद्धा बघा. 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचे सुवर्ण जयंतीनिमित्त हे बांधण्यात आलं होतं. बाकी सगळे या ठिकाणी करेक्ट आहे. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात. तर या ठिकाणी बघा ज्यावेळेस 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती बघा 8 कोण तयार होते. किती, 8 कोण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन 1992 मध्ये टिंबटिंब या राज्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती. तर आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो ही सुरू करण्यात आली होती. 1992 मध्ये आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ चालू करण्यात आली होती बघा. जिल्ह्यामध्ये गरीब ग्रामीण महिलांनी दारूबंदी विरुद्ध लढाई म्हणून ही चळवळ चालू केली होती आणि लवकरच ती पूर्ण महिला चळवळीमध्ये बदलण्यात आली. भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली होती. तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती मित्रांनो. भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 झाली होती बघा. पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट काय होतं, भारतामधील नागरिकांसाठी स्वयंसेवेचा मार्ग शोधणे आणि विकसित करणे. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदीय शासन प्रणाली कोणत्या ठिकाणी विकसित झाली. तर ही इंग्लंडमध्ये मित्रांनो विकसित झालेली बघा. लक्षात ठेवायचं आहे, इंग्लंडमधील अलिखित संविधान असून सुद्धा त्या ठिकाणी बराचसा राज्यकारभार पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकेताचे आधारे चालतो बघा. नेक्स्ट बघा, पुढील वाक्यामधील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, देवा सर्वांना सुखी ठेव. सुखी ठेवणे म्हणजे याचा आज्ञार्थी रूप आहे. या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे बघा, आज्ञा विनंती सल्ला. पुढचा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 साली देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. तर 14 बँकेचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालं होतं मित्रांनो 19 जुलै 1969. हा जो काही निर्णय मित्रांनो इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालेला आहे बघा. त्या काळामध्ये भारत सार्वजनिक क्षेत्रामधील जे काही बँक आहे बघा त्यापेक्षा खाजगी बँकाच्या अर्थव्यवस्थेचा काय होता, दबदबा होता. त्याचप्रकारे 1980 साली ही 6 अनुसूचित बँकांचं राष्ट्रीयकरण सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या देशामध्ये टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो,
ऑप्शन क्रमांक 4, 1 जुलै 2017 पासून बघा GST, याला आपण म्हणतो GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ऑगस्ट 2016 रोजी 122 संविधान सुधारणा विधेयक संमत करण्यात आलं होतं बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून कोणत्या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आलं? तर कोणता देश मित्रांनो? रशिया. ऑप्शन क्रमांक 2, रशियाला या ठिकाणी निलंबित करण्यात आले बघा. पुढचा प्रश्न आहे पहा, 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर बुडापेस्ट या ठिकाणी मित्रांनो ह्या आयोजित करण्यात आल्या होत्या. 19व्या जागतिक ॲथलेटिक्स ह्या बुडापेस्ट या ठिकाणी. लक्षात ठेवा, या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने बघा 88.17 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं बघा. आणि या स्पर्धेमधील भारताचं एकमेव सुवर्ण पदक होतं. याआधी बघा 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. वर्गीकृत वारंवारता सारणीमधील संचित वारंवारतेचा उपयोग काढण्यासाठी होतो. तर मध्यक काढण्यासाठी होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 मध्यक. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला पायथागोरसचं बघा या ठिकाणी त्रिकूट कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 बघा 3, 4, 5. लक्षात ठेवा 3, 4, 5 हे काय बघा, पायथागोरसचं त्रिकूट आहे बघा. तर पायथागोरसचे त्रिकूट बघा 3, 4, 5, 5, 12, 13, 18, 15, 17, 6, 8 आणि 10 हे काय बघा त्रिकूट आहेत. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बघा? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो या ठिकाणी होते बघा 1946 रोजी. आणि त्यांच्या अगोदर सच्चिदानंद सिन्हा होते बघा, तात्पुरत्या काळासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती होती. आणि 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. कधी? 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती. आणि 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टाचा ठराव स्वीकारला गेला होता. परम 8000 बघा, परम 8000 हा जो काही महासंगणक आहे हे तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर तयार करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो हे कोण आहेत? याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर विजय भटकर. लक्षात ठेवा ही आहेत परम 8000. परम 8000 हा महासंगणक. हा संगणक बघा सीडॅक या संस्थेने पुणे या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि सध्या ऐरावत हा भारताचा सर्वात जास्त वेगवान महासंगणक आहे बघा. 2022 सालचं बघा WHO अमृत महोत्सवाची 75वी जी काही सभेची मुख्य संकल्पना काय होती? काय होती बघा? शांततेसाठी आरोग्य. लक्षात ठेवा, आणि आरोग्यासाठी शांतता. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर उपराष्ट्रपती. लक्षात ठेवा मित्रांनो, उपराष्ट्रपती हे करेक्ट आन्सर आहे बघा. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात बघा. आणि उपराष्ट्रपती पद ही अमेरिकन उपराष्ट्रपदावर आधारित आहे बघा. कलम 63 मध्ये या पदाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट पहा, 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली होती? तर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती बघा. लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा, रक्तानी या शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला. रक्तानी तर या ठिकाणी नि आलेलं आहे बघा, रक्तानी. तर या ठिकाणी तृतीय आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 1 तृतीय. भारतामधील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटलं जातं? तर वाहन. मित्रांनो लक्षात ठेवा, वाहन या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इसवी सन 1453 मध्ये ऑटोम तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतलं. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं बघा. पुण्यामधील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर आगा खान पॅलेस याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे आगा खान पॅलेस. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? याचं करेक्ट आन्सर आहे बघा डॉक्टर होमी भाभा. ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टी रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. यामुळेच बघा 10 ऑगस्ट 1948ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आणि अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची निवड करण्यात आली होती बघा. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर MS स्वामीनाथन मित्रांनो हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते पहा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक टिंबटिंब करतात. कोण करतात मित्रांनो या ठिकाणी? तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा,
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झालेली, 1950ला, हे पण लक्षात ठेवा. स्थान कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. आणि न्यायाधीशांचा कार्यकाळ 65 वर्षापर्यंत असतो. भारतामध्ये बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर युनिसेफ आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे युनिसेफ. ऑप्शन क्रमांक 1. भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ ही कार्यशाळा आयोजित करते. युनिसेफ म्हणजे काय? युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड. लक्षात ठेवा, याची स्थापना 11 डिसेंबर 1946ला झाली. 11 डिसेंबर 1946ला. अध्यक्ष कोण आहेत बघा? त्याचे कॅथरीन रसेल. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022मध्ये कोणत्या देशाला डार्नियर 228 विमान भेट दिलं? तर श्रीलंका. लक्षात ठेवायचं बघा, श्रीलंका. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली आहे? तर NCC. मित्रांनो लक्षात ठेवा, NCCची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, स्थापनेची तारीख लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबरला याची स्थापना करण्यात आली होती 1948ला. NCCची 26 नोव्हेंबरला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? दूध हे लिटरमध्ये मोजतात तर मीटरमध्ये काय? कापड मोजलं जातं. एकदम सोपा प्रश्न आलता बघा, कापड. द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर असतं, स्थायू पदार्थ मोजण्यासाठी मीटर असतं, वेळ मोजण्यासाठी तास किंवा मिनटं, आणि वस्तू किलोग्रॅममध्ये मोजले जातात. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर संत नामदेव यांना बघा मित्रांनो महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बघा, संधी सोडवा मनसपटल. तर मनपटलची संधी आपल्याला ओळखायची आहे, तर मनसपटल याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ही काय बघा मित्रांनो, संधी म्हणजे काय? मराठी भाषेमध्ये तयार होण्याची जी काही क्रिया आहे त्यावेळी एक अक्षर दुसऱ्याशी जोडताना जो नियम वापरले जातात त्याला संधी म्हणतात बघा. संधीचा मूळ अर्थ काय होतो? साधने किंवा जोडणे होतं बघा. संधीचे प्रकार आहेत स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2023च्या उद्घाटन समारंभामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलं होतं? कुणी केलं होतं मित्रांनो? याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 जगदीप धनखड यांनी केलं होतं बघा. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा.